गाईज इथं मी आणि मामा कोंबडे कापायला चाललेलो म्हशी सरसे जवळून बघा. गाईज इथं मी म्हशी सरदेवाला त्याचा मान दाखवत होतो. सो गाईज आमच्या मामांक कोंबड्याची काळजी कापून देवाला दाखवायचे असतं. सो गाईज इथं आम्ही काळजी कापून जलवाला ठेवलेली आणि देवाला दाखवायची आहे आता. गाईज आता मर्याची पाठी आली गावातून बघा. गरुड चाललेला मर्याचं दर्शन घ्यायला मागच्या वर्षी कतनी. लग्नामध्ये वेगळी मजा होती. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये लोक पंक्तीत जेवायला बसायचे. पाहुणे महिना 2 महिना आधी घरी यायचे. गावात मजा असायची. पंक्तीत जेवणारी लोक मागच्या पंक्तीत लोकांना हाक मारायचे, विचारपूस करायचे, चौकशी करायची. हल्ली सिस्टीम संपली आहे. हल्ली लग्नामध्ये एक प्रथा बघायला मिळते. लग्नामध्ये लोक बुफे डिनर करतात. आमच्या गावामध्ये एक कवी आहेत, आगरी बोली भाषेवर खूप चांगल्या कविता लिहिल्या आहेत. मी त्यांना सहज विचारलं, हल्ली लग्नामध्ये ही प्रथा सुरू झाली आहे बुफे डिनरची, ही चांगली आहे वाईट आहे, असावी नसावी, काय वाटतं? त्यांनी 4 ओळ्या कवितेच्या मांडल्या, आगरी भाषेत 4 ओळ्या कवितेच्या मांडल्या. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला जर मी बोललेले, पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती, मामीच होती, आजीच होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभं राहायचा, न कावल्यासारखा याची त्याचे ताटण बघायचा. याचा पुलाव त्याचे पुरेन, त्याची पुरी याचे किशन, याचा पापड त्याचे तोंडण, डालीचा काही चूर नका, डाली सगळं चांगलं करताना. आईस्क्रीम खाता फार बरं वाटतं.
हल्ली काय झालंय की लोकांचं लक्ष कलाकाराकडे कमी, मोबाईलकडे जास्त आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये एक वस्तू आली ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईलमुळे माणसं दुरावली आहेत. जवळचा माणूस लांब गेलाय आणि जी लांब आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय मोबाईलमुळे. घरामध्ये आपण असताना सुद्धा आपण घरात नाही अशी अवस्था झाली आहे. आई इथे बसले, बाप तिथे बसलाय, बहीण तिथे बसले, भाऊ तिथे बसलाय, सगळे मोबाईलवर लागलेत. पूर्वीच्या काळी मारामारी झाली की लोक सोडवायला यायचे, सगळे सोडवायला, हे जाऊ दे, चाल चाल चाल, जा कामाला जा, सकाळच्या वेळी चल चल हे चाल ना बाबा, हे चल चल, सोडवायचे. हल्ली मारामारी झाली, तर लोक कॅमेरा काढतात खिशातनं, फोटो काढतात, शूटिंग करतात आणि यांचं चालू आहे, ए तुझ्या यायला तू शिवी दिली, ए तू शिवी, ए तू दे, ए तू दिली. ए इकडे काय शूटिंग करते, हा शूटिंग पूर्ण केली, हा पूर्ण, बघ जरा कोणी शिवी दिली. अवस्था एवढी वाईट झाली आहे. आणि चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅप, काही वर्षानंतर निघतील पाट्या, लोक डोक्यावर घेऊन फिरतील, फोन वाजला हॅलो, अवस्था वाईट होईल. चायनावाल्याने एक मोबाईल काढला, परवा पाहिला मी, नखा एवढा, तो दिसत पण नाही. एक माणूस बोलत बोलत चालला होता, बोलता बोलता अचानक गिळला, घापाक, पोटात गेला ढापाक. 5 मिनिटं चालल्यानंतर हालायला लागला. असा काय हलतो, व्हायब्रेटरवर होता ना, मोबाईल गिळला, हा पोटात गेला, हा त्रास नव्हत कसला, मोबाईल गिळला नाही, जेवताना नाही, झोपताना. कसा तुझा गुणवरा योग्याला, असा कसा तुझा गुणवरा योगेला, काल तर बरा होता आज कसा मेला, काको आजारी होता, काको ऍक्सिडेंट झाला, काको आटेक गेला, असा कसा गेला, खल्लास खल्लास खल्लास. जेव्हा आईचा नवरा खाला झाला तिने गाणं सांगितलं, अगो रातची पिऊन एला माझ्या मड्यावर येऊन बसला, अगो रातची पिऊन एला माझ्या मड्यावर येऊन बसला, असा अत्तर नशा येऊन आला माझ्या डोक्याला दांडू घातला, मग माझा ती डोका त्याच्यावरती फिरला, यो मच्छीचा गोयका जमाने व मरला, खल्लास एकदम खलास. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही मला ऐकताय. हा आज आगरी कोळी करडी या समाजाचा कार्यक्रम आणि तुम्ही मला फार मोठं केलं. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आहे. 40 वर्षापासून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. टी व्हीच्या माध्यमातून, सिनेमांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून तुम्ही मला बघता. पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीनिवडीची गाणी सादर होत आहेत. पण काही लोक कार्यक्रमात बसतात, त्यांना माहीत नसतो कुठला कार्यक्रम चाललाय, काय कार्यक्रम चाललाय, आणि काही लोक काही फरमाईश करतात. परवा काही गोंधळ गात होते. गोंधळींचा आवाज, पट्टीचा आवाज, ते गातात वरच्या पट्टीत. मी काय गायक नाहीये, पण त्यांच्याकडे कोणीतरी पिक्चरच्या गाण्याची फरमाईश केली, तर गोंधळींची वाट कशी लागते. काही गोंधळ गात होते.
डुम डुम गाईज इथं आम्ही जांभला भर होतो बघा न इथं क्रिया आमच्यासोबत होती ना मी जांभला भर होतो इकिंजल इक्रिया ना हार्दिक गोला करत होता जांभला बघा गाईज आमच्या मामांक ट्रेन पण येतं बघा ना पक्की जांभलं होती म्हणून आम्ही जांभला भर तो गाईज तुम्ही बघू शकता मी माझ्या स्वतःच्या पैशाने काहीतरी घेतला एक पॅन्ट अँड दिस तो मिनी आमच्या स्वतःच्या पैशाने घेतला हे पैसे आमच्या आत्याची बोट सो गाईज तुम्हाला ओपन करून दाखवतो या माझ्या अनबॉक्सिंग करतोय हां अनबॉक्सिंग बघा मी जसं का अशी बोलते तसं काही नाही आयफोन घेतो 1.5 करोडाचा गाईज या खोल 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 ASMR करते ही मेंटल लाबाबू घेतला ना लाबाबू नाही लाबाबू सिका बघी आम्ही झाले ते सगळ्यांना फायदे तर येते मना योग येते आता अंशिका माझं पाय आता अंशिका मना योग येईल अंशिका घे माझ्याकडे पैसे नाही मी योग घेतला आणि माझे पैसे संपले आंटी याला रिटर्न करत आहे नाही आमच्या अंशिकाला कामाला ठेवशाल का कसली थांब ना थोडा गरम होत वाली आहे ती व्हाईट वाली आहे पण दाबलंय व्हाईट वाली अरे काय अरे दाब अरे व्हाईट वाली आहे कालची अरे खरंच अरे व्हाईट दाब मला ते बघ मी दाखव मला चकुली दाब चकुली दाब ए इला दाबून दे आमचं थोबाड केलाय दाबा ना अरे खालचा दाब खालचा दाब व्हाईट वाली खालचा पकवी काय दाब काय दे होत नकाशी कर नकाशी अरे मी दाबलं 2 वेळा नकाशी कर डाली वर्षी घाबरत आहे मेरे को जाने का है डाली वर्षी छोटी दाबा नहीं नहीं गाने दबाया था उधर टेस्ट कर रहा था ना बाकी जितने थे ना